बोंधू अशोक खरातकडून एका महिलेवर अत्याचार, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर खरातनं दिल्या गर्भपाताच्या गोळ्या। विधानसभेत निवेदन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले बोंधू बाबा खरातचे कारनामे। सरकारी अधिकाऱ्यांनी कॅप्टन खरातला मदत केली आहे का याची चौकशी सुरू। ज्यांच्या विरोधात पुरावे त्या सर्वांच्या चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लैंगिक शोषणातील आरोपी अशोक खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। खरातने 5 नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय। खरातकडे रिव्हॉल्व्हर आणि 31 कारतूसही सापडली। खरात भक्तांना साप आणि वाघ दाखवायचा, कस्तुरीसाठी हरियाणाची शिकार केल्याचाही सरकारी वकिलांचा युक्तिवाद। खरात विरोधात वन कायद्याची कलम लागण्याची शक्यता। खरातच्या आणखी एका फसवणुकीचा पर्दाफाश। तुर्की मधच्या नावाखाली भक्तांकडून उकळले लाखो रुपये। 1 किलो मधाची किंमत तब्बल 9 लाख रुपये। मध शक्तिवर्धक आणि कामोत्तेजक असल्याचा दावा करत विक्री। मुख्यमंत्री फडणवीसांकडून उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात नाराजी व्यक्त। सभापती स्थानावरून दिलेले निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे। सातारा प्रकरणी फडणवीसांचं वक्तव्य। नीलम गोऱ्हेंविरोधात मवियाकडून अविश्वास प्रस्ताव सादर। जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था वो बात पकड़कर चल गए। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना शेरो शायरीतून टोला। तर ऐसी कौन सी बात थी कि दूसरों के हाथ पकड़ना पड़ा। ठाकरेंनीही शायरीतून बोलून दाखवली खंत। उद्धव ठाकरे विधान परिषदेतून निवृत्त। निरोपाच्या भाषणात शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा साहेब असा उल्लेख। शिंदेंकडून ठाकरेंना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात बंगळुरूमध्ये 0 FIR। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ लिअरजेट 45 विमान कोसळलं। मृतांमध्ये पायलट, एअरलाइन्स कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्याचा समावेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्यास 1 लाखाचं इनाम। आंधळेच्या शोधाबाबत न्यायालयाकडून विचारणा होता CID ऍक्शन मोडमध्ये। 14 महिन्यांपासून कृष्णा आंधळे फरार। बीड शहरात बहुतांश पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड। वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याचे परिणाम। दर वाढण्याच्या शक्यतेमुळे कंपनीकडून ॲडव्हान्स पेमेंटची मागणी। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।